माणूस म्हणजे नक्की काय? आपण जेव्हा मी म्हणतो तेव्हा तो मी कोण असतो? आपलं शरीर, आपलं मन की आपले विचार? हा एक खूप मला वाटतं मूलभूत प्रश्न आहे ज्याचं उत्तर अनेक विचारवंतांनी, तत्वज्ञानींनी शोधायचा प्रयत्न केलाय. आणि हा प्रश्न जितका जुना आहे तितकाच तो आजही आपल्या प्रत्येकाच्या मनात कुठेतरी असतोच, कारण आपल्या प्रत्येक अनुभवाच्या केंद्रस्थानी हा मी असतो. अगदी. आणि म्हणूनच आज आपण ह्याच प्रश्नाचा जरा वेगळ्या अँगलने विचार करणार आहोत, एका बौद्ध संकल्पनेच्या दृष्टिकोनातून. आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे पंचस्कंध, म्हणजे बौद्ध तत्वज्ञानानुसार मानवी अस्तित्वाचे 5 घटक. आणि आपण हे समजून घेणार आहोत की मी ही जी आपल्याला एक घट्ट एकसंध गोष्ट वाटते ती खरं तर कशी वेगवेगळ्या घटकांना एकत्र जोडून तयार झालेली एक प्रक्रिया आहे. बरोबर. या चर्चेचा उद्देशच हा आहे की मी किंवा स्व म्हणजे सेल्फ या संकल्पनेचं कुलूप उघडून आत डोकावून पाहणं. आतमध्ये नक्की काय आहे, हो, ते कसं काम करतंय हे तपासणं. चला तर मग या संकल्पनेच्या मुळाशी जाऊया. पंचस्कंध यातला जो स्कंध शब्द आहे त्याचा नेमका अर्थ काय आहे? मला वाटतं तिथूनच सुरुवात करायला हवी. हो, अगदी. स्कंध या शब्दाचा पाली आणि संस्कृत भाषेतला सरळ अर्थ आहे ढीग किंवा समूह. ढीग? हो, ढीग. इंग्रजीमध्ये त्याला हीप किंवा ॲग्रिगेट म्हणतात, म्हणजे अनेक गोष्टी एकत्र येऊन तयार झालेला एक संच. अच्छा. यातली कोणतीही एक गोष्ट म्हणजे पूर्ण नाही. अच्छा, म्हणजे जसं विटा, सिमेंट, वाळू, लाकूड हे सगळं एकत्र विशिष्ट पद्धतीने रचलं की आपण त्याला घर म्हणतो. बरोबर. पण त्यातली कोणतीही एक वीट म्हणजे घर नाही, तसंच काहीसं आहे का हे? तुम्ही दिलेलं उदाहरण एकदम समर्पक आहे. घराचा प्रत्येक भाग महत्वाचा आहे, पण कोणत्याही एका भागाला तुम्ही घर म्हणू शकत नाही. नाही. घराचं घर पण त्या सगळ्या भागांचा एकत्र येण्यात आणि त्यांच्या परस्पर संबंधात आहे. त्याचप्रमाणे बौद्ध तत्वज्ञानानुसार 5 ढीग किंवा 5 प्रवाह एकत्र आल्यावर आपण त्याला व्यक्ती किंवा माणूस म्हणतो. अच्छा. आणि गंमत म्हणजे यातला कोणताही एक घटक म्हणजे मी नाही. हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी नावाचा कोणी एक ड्रायव्हर नाहीये, तर 5 गोष्टी मिळून गाडी चालवत आहेत. छान. हो, तसंच काहीसं. तर मग हे 5 ढीग किंवा समूह नेमके कोणते आहेत? चला एकेकाची ओळख करून घेऊया. पहिला कोणता? पहिला आणि सर्वात स्पष्ट दिसणारा स्कंद आहे रूप. रूप? हो. रूप म्हणजे आपलं भौतिक शरीर आणि सर्व भौतिक जग. यात आपले 5 ज्ञानेंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. आपलं संपूर्ण शरीर. अगदी. आपलं संपूर्ण शारीरिक अस्तित्व. आणि इतकंच नाही तर आपल्या सभोवतालचं भौतिक जग, ज्याला आपण इंद्रियांनी अनुभवतो, तेही रूप आहे. जे काही स्थूल आहे, ज्याला जागा लागते, ते सगळं रूप. म्हणजे जे काही डोळ्यांना दिसतं, हाताला लागतं, ते सगळं रूप. हा भाग समजायला सोपा आहे. हो. पण फक्त भौतिक वस्तू असून भागत नाही, तिचा आपल्यावर काहीतरी परिणाम व्हायला हवा, आपल्याला काहीतरी जाणवायला हवं. आणि मला वाटतं इथूनच दुसरा स्कंध सुरू होतो, बरोबर? वेदना. अगदी बरोबर पकडलंय. दुसरा स्कंद आहे वेदना. आणि इथे एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. सामान्य भाषेत वेदना म्हणजे दुःख किंवा त्रास, पण बौद्ध तत्वज्ञानात वेदना या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे. अच्छा. इंद्रियांचा बाह्य जगाशी संपर्क आल्यावर होणारा कोणताही अनुभव किंवा संवेदना. ही संवेदना 3 प्रकारची असू शकते. 3 प्रकारची? हो. सुखद, दुःखद किंवा तटस्थ. म्हणजे जी सुखदही नाही आणि दुःखदही नाही. 1 मिनिट, इथे थोडा गोंधळ होतोय. जर मला आईस्क्रीम खाऊन आनंद झाला तर ती सुखद वेदना झाली हे समजलं. पण जर मला प्रमोशन मिळाल्याचा आनंद झाला, ज्यात थेट शारीरिक संवेदना नाही, तर तो आनंद कुठे मोडतो? खूप छान प्रश्न आहे. हा फरक महत्वाचा आहे. आईस्क्रीमची गोड चव ही जिभेची संवेदना आहे, म्हणून ती वेदना स्कंदात येईल. ओके. पण प्रमोशन मिळाल्याचा आनंद हा एक गुंतागुंतीचा मानसिक प्रतिसाद आहे. त्यात मला प्रमोशन मिळालं ही संज्ञा आहे, हे खूप चांगलं झालं हा संस्कार आहे. ओ. आणि त्यातून निर्माण होणारी आनंदाची भावना ही सुद्धा संस्कार स्कंधाचाच भाग आहे. वेदना स्कंध हा थेट इंद्रियांच्या संपर्कातून निर्माण होणाऱ्या प्राथमिक संवेदनांबद्दल बोलतो. जसं की गरम, थंड, गोड, कडू. बरोबर. मऊ, खरखरीत. अच्छा. म्हणजे वेदना म्हणजे रॉ डेटा जो आपल्या सेन्सर्सकडून येतो आणि त्यावर आपलं मन पुढे प्रक्रिया करतं. हे स्पष्ट झालं. अगदी. यानंतर येतो तिसरा घटक, संज्ञा.
याचा काय अर्थ होतो? संज्ञा म्हणजे ओळखणे किंवा आकलन होणे, परसेप्शन. जेव्हा आपली इंद्रिय वेदनास्कंधाद्वारे कच्चा डेटा गोळा करतात, तेव्हा आपलं मन त्या अनुभवाला ओळखतं. त्याला एक नाव देतं, एक लेबल लावतं. लेबल लावतं. हो, ही ओळखण्याची प्रक्रिया म्हणजे संज्ञा. उदाहरणार्थ, डोळ्यांनी एक पिवळ्या रंगाची विशिष्ट आकाराची वस्तू पाहिली. पण मन सांगतं की हा आंबा आहे. ही जी ओळखण्याची, त्या वस्तूला एका संकल्पनेशी जोडण्याची क्रिया आहे, ती म्हणजे संज्ञा. मला आठवते, एकदा मी लहानपणी अंधारात दोरीला साप समजून घाबरले होते. हां, म्हणजे रूप म्हणजे ती दोरी आणि वेदना म्हणजे भयाची तीव्र संवेदना तर झाली. पण माझी संज्ञा पूर्णपणे चुकली होती. मी चुकीचं लेबल लावलं होतं. उत्तम उदाहरण. यातून हेच दिसतं की संज्ञा ही नेहमीच अचूक असेल असं नाही. नाही. ती आपल्या जुन्या अनुभवांवर आणि समजुतींवर अवलंबून असते. आता खरी गंमत सुरू होती असं वाटतंय. कारण पुढचा 4था स्कंध आहे संस्कार. हा तर आपल्या व्यक्तिमत्वाचा गाभा वाटतोय. याचा नेमका अर्थ काय आहे? हो, संस्कार हा एक खूप महत्वाचा आणि गुंतागुंतीचा मानसिक घटक आहे. इंग्रजीत याला मेंटल फॉर्मेशन्स किंवा व्होलिशनल ॲक्शन्स म्हणतात. व्होलिशनल ॲक्शन्स? हो, यात आपल्या मनात येणारे सर्व विचार, आपल्या सवयी, आपले पूर्वग्रह, निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतंही कर्म करण्याची इच्छा म्हणजे व्होलिशन, इच्छा, यांचा समावेश होतो. वेदना आणि संज्ञानंतर आपण जी प्रतिक्रिया देतो ती संस्कार ठरवतात. हे तर आजच्या कॉग्निटिव्ह सायकॉलॉजीमधल्या कॉग्निटिव्ह बायसेस किंवा ह्युरिस्टिक सारखं वाटतंय. अगदी तसंच आहे. म्हणजे आपल्या नकळत आपल्या सवयी आणि पूर्वग्रह आपल्याकडून निर्णय कसे घेतात हेच तर संस्कार स्कंध सांगतोय. अगदी. तुमची कोणतीही प्रतिक्रिया, मग ती शारीरिक असो वा मानसिक, तिच्यामागे एक इच्छा किंवा प्रेरणा असते. ती प्रेरणा म्हणजे संस्कार. अच्छा. राग, प्रेम, द्वेष, मत्सर, करुणा या सगळ्या भावना आणि त्यावर आधारित कृती या स्कंधात येतात. हा आपल्या कर्माचा पाया आहे. अरे वा. थांबा, म्हणजे संस्कार म्हणजे फक्त सवयी नाहीत तर इच्छासुद्धा यातच आली? हो. याचा अर्थ आपली इच्छाशक्ती म्हणजे विल पॉवर सुद्धा एका मोठ्या प्रक्रियेचा भाग आहे. ती पूर्णपणे स्वतंत्र नाही. हा विचारच खूप मोठा आहे. म्हणजे जेव्हा मी म्हणते की मी ठरवलं, तेव्हा तो मी कोण आहे जो ठरवतोय, की ते फक्त संस्कारांचे एक प्रकटीकरण आहे? तुम्ही अगदी मुळाला हात घातलाय. बौद्ध तत्वज्ञान हेच सांगतं की ठरवणारं कोणीतरी वेगळं नाही, तर ठरवण्याची प्रक्रिया म्हणजेच संस्कार स्कंध आहे. आणि आता शेवटचा 5वा स्कंध, विज्ञान. याचा अर्थ आधुनिक सायन्स नाही हे नक्की. मग इथे विज्ञान म्हणजे काय? बरोबर. याचा सायन्सशी संबंध नाही. इथे विज्ञान म्हणजे शुद्ध जाणीव किंवा चेतना. कॉन्शियसनेस. हो, कोणत्याही गोष्टीच्या अस्तित्वाची होणारी मूलभूत जाणीव. डोळे आणि रूप एकत्र आल्यावर पाहण्याची जी एक मूलभूत क्षमता किंवा जाणीव निर्माण होते, ती विज्ञान आहे. ती अनुभवांना ओळखत नाही. ते काम तर संज्ञा करते. बरोबर. किंवा त्यावर प्रतिक्रिया देत नाही. ते काम संस्कार करतात. अगदी. ती फक्त जाणते. ती एक प्रकारे या सगळ्या नाटकासाठीचा मंच आहे, ज्यावर हे सगळं घडतं. आणि इथेच बौद्ध तत्वज्ञानातल्या वेगवेगळ्या शाखांमध्ये सूक्ष्म मतभेद आहेत. काही जण विज्ञानला एका प्रवाही नदीसारखा मानतात, जी क्षणाक्षणाला बदलते, तर काही जण त्याला एक मूलभूत स्वच्छ आकाशासारखा मानतात, ज्यात विचार आणि भावनांचे ढग येतात आणि जातात. पण मूळ मुद्दा हाच की ती तुमची जाणीव नाही. ती फक्त एक जाणीव आहे, इम्पर्सनल कॉन्शियसनेस. ओके. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या 5 घटकांची सैद्धांतिक ओळख झाली. पण हे प्रत्यक्षात एकाच वेळी एकत्र कसे काम करतात? आपण ते सफरचंदाचं उदाहरण घेऊया. हो, त्याने स्पष्ट होईल. हो, त्याने हे सगळं एकत्र कसं गुंफलेलं आहे ते स्पष्ट होईल. नक्कीच. समजा आपण एक सफरचंद खात आहोत, तर तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेलं ते लाल रंगाचं सफरचंद ती एक भौतिक वस्तू आहे. हे झालं रूप. ठीक आहे, भौतिक अस्तित्व. आता ते सफरचंद पाहून तुमच्या मनात एक आनंद किंवा ते खाण्याची एक सुखद भावना निर्माण होते. तुम्ही एक घास घेतल्यावर जी गोड चव जिभेवर रेंगाळते, ती सुखद संवेदना आहे. हे झालं वेदना. म्हणजे सेन्सर्सकडून आलेला प्राथमिक सिग्नल. बरोबर. त्यानंतर तुमचं मन लगेच ओळखतं, हे सफरचंद आहे आणि ते गोड असतं. ही जी मनात ओळख पटते, ही झाली संज्ञा. तुम्ही त्याला सफरचंद हे लेबल लावलं. म्हणजे त्या कच्च्या डेटाला नाव दिलं. आता पुढचा भाग. तुमच्या मनात विचार येतो किंवा इच्छा निर्माण होते. अरे वा,
हे छान दिसतंय, मला हे खायचं आहे, किंवा अजून एक घास घ्यावा. ही जी कर्म करण्याची इच्छा किंवा विचार आहे, तो झाला संस्कार. म्हणजे प्रतिक्रियेची सुरुवात. आणि या सगळ्या प्रक्रियेच्या मुळाशी काय आहे? तर त्या सफरचंदाच्या अस्तित्वाची, त्याच्या रंगाची, त्याच्या चवीची आणि वासाची तुम्हाला होणारी एक मूलभूत जाणीव. अच्छा. ही शुद्ध जाणीव म्हणजे विज्ञान. जर विज्ञान नसतं तर तुम्हाला कशाचाच अनुभव आला नसता. वा, या एका उदाहरणामुळे हे पाचही घटक कसे एकाच क्षणात एकमेकांमध्ये गुंतून काम करतात हे अगदी स्पष्ट झालं. हे वेगळे नाहीत, तर एकाच अनुभवाचे 5 पैलू आहेत. हो. जसं आपण म्हणतोय की मी हे एक नाम नसून एक क्रियापद आहे, हो. तसंच काहीसं. हो. इट्स अ वर्ब, नॉट अ नाऊन. अगदी तसंच. मी अनुभवतो असं नसून अनुभवण्याची प्रक्रिया घडते आहे असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. पण हे ऐकायला खूप निराशाजनक वाटू शकतं. जर मी असा कोणी नाहीच, तर मग माझ्या आयुष्याला, माझ्या निर्णयांना काही अर्थ आहे का? सगळं जर आपोआप घडणारी प्रक्रिया असेल, तर मग नैतिक जबाबदारी कुणाची? हे सगळं खूपच नैलिस्टिक, म्हणजे शून्यवादी नाही का वाटत? हां, खूप स्वाभाविक आणि महत्वाचा प्रश्न आहे. पण बौद्ध तत्वज्ञान याला शून्यवादी दृष्टिकोन मानत नाही, तर तो मुक्तिदायी दृष्टिकोन मानतो. मुक्तिदायी कसा? मुद्दा असा आहे की आपण सहसा ज्याला मी म्हणतो तो या 5 पैकी कोणत्या तरी एका घटकाशी एकरूप झालेला असतो. उदाहरणार्थ, आपण आपल्या रूपस्कंधाशी म्हणजे शरीराशी खूप आसक्त असतो. पण शरीर तर बदलणार, म्हातारं होणार. बरोबर. जेव्हा हा बदल होतो तेव्हा आपण दुःखी होतो, कारण आपण त्या बदलणाऱ्या गोष्टीला मी आणि माझं मानून पकडून ठेवलं होतं. किंवा आपले विचार, संस्कार स्कंध. आपण आपल्या मतांना, विचारांना मी समजतो आणि कोणी त्याला विरोध केला की आपल्याला राग येतो, आपण दुःखी होतो. अगदी. दुःख तेव्हा निर्माण होतं जेव्हा आपण या 5 पैकी कोणत्याही एका क्षणभंगूर घटकाशी एकरूप होतो आणि त्याला घट्ट पकडून ठेवतो. पंचस्कंधांचं विश्लेषण हे दाखवून देतं की तुम्ही हे 5 घटक नाही आहात. तुम्ही या प्रक्रियेचे केवळ साक्षी होऊ शकता. आणि नैतिक जबाबदारीचा प्रश्न? ती जबाबदारी अजून वाढते. कारण आता तुम्हाला कळतं की तुमचे संस्कार म्हणजे तुमच्या इच्छा आणि कर्म तुमच्या भविष्यातील अनुभवांना आकार देतात. त्यामुळे तुम्ही जास्त सजगपणे निवड करू लागता. अच्छा. ही प्रक्रिया आपोआप नाही, तर ती सजगतेने बदलता येते. म्हणजे मी या कल्पनेतून स्वतःला वेगळं केल्यामुळे त्या प्रक्रियेवर नियंत्रण मिळवणं सोपं जातं. वा. अगदी बरोबर. मी हा करता आहे या भ्रमातून बाहेर पडल्यावरच खऱ्या अर्थाने त्या प्रक्रियेला योग्य दिशा देण्याचं स्वातंत्र्य मिळतं. हाच या विश्लेषणाचा अंतिम उद्देश आहे. आसक्ती कमी करून दुःखाचं मूळ नाहीसं करणं. तर या सखोल चर्चेतून हे स्पष्ट होतंय की पंचस्कंध ही संकल्पना माणूस म्हणजे काय ह्याचं एक पूर्णपणे वेगळं चित्र आपल्यासमोर ठेवते. व्यक्ती म्हणजे एक स्थिर शाश्वत अस्तित्व नाही, तर भौतिक शरीर म्हणजे रूप आणि मन, ज्यात वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान हे 4 स्कंद येतात. या 5 सतत बदलणाऱ्या प्रवाहांचं एक एकत्रीकरण आहे. आणि हे समजून घेतल्यास आपल्याला आपल्या मीपणाच्या कल्पनेपलीकडे पाहण्याची एक संधी मिळते. आपल्या दुःखाच्या मूळ कारणांपर्यंत पोचण्याची आणि त्यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग दिसतो. हे केवळ एक बौद्धिक विश्लेषण नाहीये, तर आपल्या रोजच्या अनुभवात आणण्याचं एक साधन आहे. खरंच. या चर्चेतून एक विचार मनात येतोय. आपण सगळेच आपल्या मनातल्या विचारांनी आणि भावनांनी खूप लवकर प्रभावित होतो. तर मग पुढच्या वेळी जेव्हा आपल्या मनात एखादा तीव्र विचार किंवा भावना येईल, जसं की राग किंवा चिंता, तेव्हा त्याला माझा राग किंवा माझी चिंता असं म्हणून त्याच्याशी एकरूप होण्याऐवजी आपण त्याला फक्त एक मानसिक घटना म्हणून पाहू शकलो तर? म्हणजे एक साक्षीदार म्हणून? हो. हा संस्कार स्कंधात निर्माण झालेला एक विचार आहे किंवा ही वेदना स्कंधातील एक संवेदना आहे असं म्हणून त्याच्याशी एकरूप न होता त्याला फक्त येताना आणि जाताना पाहिलं तर आपल्या अनुभवांमध्ये काही बदल जाणवेल का? हा विचार करण्यासारखा.